नमस्कार मित्रांनो, द स्पर्धा मंच यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आत्ताच नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषक याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. 2 वर्षांनी आयोजित केला जातो. ठीक आहे. त्यानंतर आपण जर बघितलं याचं आयोजन कोण करतं? ICC म्हणजे काय? इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. क्रिकेट काउन्सिल करते. तर त्याचं आयोजन कधी झालं होतं? 7 फेब्रुवारी ते 8 मार्च. 8 मार्चला आपण जो फायनल झाला होता, त्या फायनलमध्ये पूर्ण भारतामध्ये दिवाळी साजरी केली गेली. ठीक आहे. तर याचं ठिकाण कोणत्या ठिकाणी होतं? कोणते आयोजक देश कोणते होते? श्रीलंका आणि भारत या 2 देशांनी मिळून T20 विश्वचषक 2026चं आयोजन केलं होतं. ठीक आहे. त्यामध्ये एकूण किती संघ सहभागी झाले होते आपण बघूया. एकूण 20 संघ सहभागी झाले होते. ठीक आहे. त्यामध्ये पूर्ण संघामधून T20 विश्वचषक 2026चा विजयी संघ कोण ठरलेला आहे? इंडिया संघ ठरलेला आहे, भारत संघ ठरलेला आहे. त्या संघाचा कर्णधार कोण होतं? सूर्यकुमार यादव. यावरती पण आपल्याला प्रश्न विचारला जातो. जो 2026ला T20 विश्वचषक झाला, त्या विजयी संघाचा कर्णधार कोण होता? सूर्यकुमार यादव होता. ठीक आहे. त्यानंतर जो उपविजयी संघ आहे कोणता? न्यूझीलंड संघ. त्या संघाचा कर्णधार कोण होता? मिचेल सँडनर. ठीक आहे. हे पण बघूया, हे पण महत्वाचा आहे. कोणत्या 2 संघामध्ये फायनल सामना झाला म्हटलं तर कोणता? इंडिया विरुद्ध न्यूझीलंड. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया जे काही पुरस्कार आहेत ते कोणाला भेटले. फायनल मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आहे तो कोणाला भेटला? जसप्रीत बुमराहला भेटला. जो कोणता आहे? भारत देशाचा प्लेअर आहे, इंडियाचा प्लेअर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया जो मॅन ऑफ द सिरीज पूर्ण टुर्नामेंटची आहे, मॅन ऑफ द सिरीज कोणाला भेटलेली आहे? संजू सॅमसन याला भेटलेली आहे. हा पण काय? इंडियाचा प्लेअर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त रन कोणी काढले. स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त रन साहेबजादा फरहानने काढले. तो पाकिस्तान या देशाचा खेळाडू आहे. त्याने किती? 383 रन काढलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघूया आपण सर्वाधिक जास्त विकेट कोणी घेतलेले आहेत. सर्वाधिक जास्त विकेट घेतलेले जसप्रीत बुमराह, 14 विकेट घेतलेले आहेत. त्याच्याबरोबरच आणखी भारताचा प्लेअर आहे, त्याने पण 14 विकेट घेतलेले आहेत. कोण? वरुण चक्रवर्ती. त्याला पण 14 विकेट भेटलेले आहेत. तुम्ही म्हणता जसप्रीत बुमराहचं नाव काय घेतलं? ते काय? त्याची इकॉनॉमी कमी असल्यामुळे त्याचं नाव सर्वाधिक विकेटमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया सर्वाधिक 6 कोणी मारले जास्त. संजू सॅमसनने मारले किती? जवळपास 24 6 मारलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर सर्वाधिक जास्त 4 कोणी मारले तर कोणी? साहेबजादा फरहानने सर्वाधिक जास्त 4 मारले. जवळपास 37 चौके त्यांनी मारलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला परीक्षेत दृष्टीने भारतीय संघाबद्दल काही विशेष माहिती बघूया. भारतीय संघाबद्दल काही विशेष माहिती आपण बघणार आहोत. तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकणारा पहिला देश ठरलेला आहे कोण? भारत ठरलेला आहे. 3 वेळेस T20 विश्वचषक जिंकणारा एकमेव असा देश कोणता आहे? भारत आहे. कधी कधी जिंकला? 2007 मध्ये जिंकलं. MS धोनी तेव्हा कॅप्टन होते. त्यानंतर 2024 मध्ये जिंकला, तेव्हा रोहित शर्मा कर्णधार होता. आत्ताच लेटेस्ट मध्ये 2026चा जो विश्वचषक झाला तो पण आपण भारत विजयी झालेला आहे. त्याचा कर्णधार कोण होता? सूर्यकुमार यादव. इथं महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचं काय गोष्ट? तिसऱ्यांदा 3 वेळेस वर्ल्ड कप जिंकणारा एकमेव असा देश कोणता आहे? भारत देश आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची भारताबद्दल महत्वाची गोष्ट म्हणजे काय? होम ग्राउंडवर किंवा घरच्या मैदानावर T20 विश्वचषक जिंकणारा भारत पहिलाच आहे. म्हणजे यजमान देश हा वर्ल्ड कप जिंकणारा पहिला देश भारत ठरलेला आहे. याच्या अगोदर जितक्या देशांनी त्याचं आयोजन केलं होतं ते कोणीही विजयी झाले नव्हते. तर 2026चा जो वर्ल्ड कप आहे यजमान देशाने जिंकलेला हा पहिलाच वर्ल्ड कप आहे. म्हणजे कोण जिंकला? भारतीय देशाने जिंकलेला आहे. ठीक आहे. सलग 2 वेळेस ट्रॉफी जिंकणारा हा भारत हा पहिलाच देश आहे. ठीक आहे. सलग 2 वेळेस म्हणजे 2024ला पण जिंकलो आणि 2026ला पण जिंकलो. म्हणजे याच्या अगोदर कधीच कोणत्या देशाने लगातार टायटल जिंकलेले नव्हते. हा पहिल्यांदाच जिंकलं कोणी? भारताने जिंकलेले. फायनल मॅच मध्ये 250 प्लस रन काढणारा पहिला देश आहे कोण? भारत देश आहे. त्याने किती फायनल मॅच मध्ये
255 रन काढले होते. ठीक आहे, 255 रन काढून 256 रनचं न्यूझीलंड समोर टार्गेट दिलं होतं. तर असा प्रश्न विचारू शकतो की फायनल मॅच मध्ये 250 रन काढणारा पहिला देश कोणता? तर कोणता आहे? भारत आहे. ठीक आहे, आणखीन पुढे बघूया आपण काही माहिती आहे का. तर एकाच विश्वकप चषकात सर्वाधिक वेळेस 250 प्लस रन काढणारा भारत देश आहे. भारत देशाने काय केलेलं आहे, या 2026च्या वर्ल्ड कप मध्ये 250 पेक्षा अधिक रन किती वेळेस काढलेले? 3 वेळेस काढले. कोणत्या कोणत्या देशाच्या विरुद्ध काढलेले? त्यांनी झिम्बाब्वेच्या विरुद्ध काढलेले, त्यानंतर त्यांनी काढलेले इंग्लंडच्या विरुद्ध काढलेले सेमीफायनलला, त्यानंतर फायनलला त्यांनी काढलेले न्यूझीलंडच्या विरुद्ध. ठीक आहे, या तिन्ही वेळेस इंडियाने 250 रन प्लस रन काढले होते. एका विश्वचषक सर्वाधिक वेळेस 250 प्लस रन काढणारा भारत हा एकमेव देश ठरलेला आहे. त्यानंतर टुर्नामेंट मध्ये सर्वाधिक जास्त सिक्स मारणारा भारत आहे. किती सिक्स मारले त्यांनी? 107 सिक्स मारलेले आहेत. आणि सर्वाधिक चौके मारणारा म्हणजे फोर मारणारा देश पण कोणता आहे? भारत आहे. किती मारले त्यांनी? 147 मारले. ठीक आहे, अशा प्रकारे 2026 विश्वचषक T20 विश्वचषक याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. याच्या बाहेरचा तुमचा कोणताच परीक्षेला प्रश्न जाणार नाही. आपण त्याचे परत रिव्हिजन करूया. ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं काय ते बघूया. T20 विश्वचषक 2026 आयोजन केलं होतं? ICC ने केलं होतं. आयोजन कोण करत? ICC करत. ICCचा फुल फॉर्म काय? इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. यावर पण प्रश्न विचारू शकतात. त्यांची तारीख काय होती? 7 फेब्रुवारी ते 8 मार्च होता. कोणते दोन देश यजमान होते? ते कोणता? श्रीलंका आणि भारत हे दोन देश यजमान होते. प्रथमच या T20 विश्वचषकात 20 संघांनी सहभाग घेतला होता. ठीक आहे, त्यानंतर विजयी संघ कोणता आहे? इंडिया हा विजयी संघ ठरलेला आहे. त्याचा कर्णधार कोण होता? सूर्यकुमार यादव. उपविजयी संघ कोणता आहे? न्यूझीलंड संघ आहे. त्याचा कर्णधार होता मिचेल सँटनर. त्यानंतर हा फायनल मॅच कुठे झाला होता? हा महत्वाचा प्रश्न विचारला जातो. हा फायनल मॅच झाला होता नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद या ठिकाणी जो अंतिम सामना झाला होता या स्टेडियमवरती झाला होता. इथे पण प्रश्न विचारू शकतात. हा पण महत्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवण्यासाठी. त्यानंतर आपण बघूया फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण ठरलेला आहे? जसप्रीत बुमराह ठरलेला आहे. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज म्हणजे पूर्ण टुर्नामेंट मध्ये सर्वात उत्कृष्ट खेळाडू कोण ठरलेला आहे? संजू सॅमसन ठरलेला आहे. सर्वाधिक रन काढणारा कोणता खेळाडू आहे? साहेबजादा फरहान आहे. कोणाला? पाकिस्तान या देशाचा. त्यानंतर सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू कोण आहे? जसप्रीत बुमराह आहे. सर्वाधिक सिक्स मारणारा कोण आहे? संजू सॅमसन भारत या देशाचा आहे. सर्वाधिक फोर मारणारा कोण आहे? साहेबजादा फरहान आहे, पाकिस्तान या संघाचा. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकणारा पहिला देश ठरला कोण? भारत. लगातार 2 वेळेस त्यांनी पण जिंकलाय आणि 2007 मध्ये पण त्यांनी जिंकला होता. घरच्या मैदानावर T20 विश्वचषक जिंकणारा पहिला देश कोण ठरलेला आहे? भारत ठरलेला आहे. ठीक आहे, सलग 2 वेळेस ट्रॉफी जिंकणारा पण हा पहिला देश ठरला कोण? भारत आहे. त्यानंतर फायनल मॅच मध्ये 250 प्लस रन काढणारा देश ठरलेला आहे कोण? भारत हाच आहे. ठीक आहे, त्यानंतर आणखी बघूया एका विश्वचषकात सर्वाधिक वेळेस 250 प्लस रन काढणारा देश कोण ठरलेला आहे? इंडिया ठरलेला आहे. त्यानंतर टुर्नामेंट मध्ये सर्वाधिक सिक्स कोणी मारले? भारत या देशानेच मारलेले. टुर्नामेंट मध्ये सर्वाधिक फोर्स कोणी मारलेले? भारत या देशानेच मारलेले. अशा प्रकारे